आणि आता पुणे जिल्ह्याच्या टॉप 9 बातम्या बघूयात। पुण्यातील खराडीमध्ये शरद पवारांची शनिवारी सभा होणार। जेन्सार कंपनीजवळ आता मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलंय। पवारगडाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांची माहिती। पुणे शहरात दक्षिण भागाचा पाणी पुरवठा आज बंद राहणार। कात्रजमध्ये मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार। तर उद्या उशिरा आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे आणि पाणी पुरवठा विभागाची ही माहिती आहे। पुण्यात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणामधून 11,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुण्याला आज ऑरेंज अलर्ट। पुण्यातील स्वारगेट ते मंडई या मेट्रो मार्गावरील स्थानकांच्या नामकरणासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे। स्थानिकांच्या नामकरणाचा हा निर्णय घेण्यात आला आहे। महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतल्यास वीज बिल शून्य होणार। महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकांकडून योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन। वनराज आंदेकर खून प्रकरणी आरोपीची ओळख परेड झालेली आहे, तर आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत वाढ। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अलर्टवर। गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगारांची यादी तयार, तर सोशल मीडियावर पोलिसांची बारीक नजर। पुणे शहरात विविध प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सातत्यानं वाढ। 58 दागिने चोरीच्या प्रकरणांपैकी 16 प्रकरणांचा पोलिसांकडून छडा। परिमंडळ 3 मध्ये सर्वाधिक गुन्हे। पुण्याच्या वारजा येथील नो एंट्रीमधील 800 वाहनांवर कारवाई, तर ट्रिपल सीट चालणाऱ्या दुचाक्यांवर देखील चाप बसणार लाखोंचा दंड वसूल करण्यात आला आहे।